काही फारसा कालावधी नाही आहे। साधारणतः सप्टेंबरमध्ये निवडणुका जाहीर होऊन ऑक्टोबरमध्ये आपल्या निवडणुका होतील असा एक अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं सगळेच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे, रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आणि कदाचित या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा श्रेष्ठी आम्हाला मार्गदर्शन करतील। आणि सोबत ज्या पद्धतीने चर्चा अशी आहे की नाना पटोले यांचे पाय धुण्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामध्ये जर बघितलं हे बघा, निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाठा ह्या नेत्यांना आकाश ठेंगणं पडलेलं आहे। कोणी डोके ठिकाण्यावर न ठेवता बोलतंय, कोणी शेतकऱ्याकडून शेतमजुराकडून आपले पाय धुवून स्वच्छ करून घेतंय। खरं म्हणजे समाजामध्ये काही याच्या प्रतिक्रिया चांगल्या नाही आहेत। कोणी बूट घालून घेतंय कोणाकडून, कोणी पाय धुवून घेतंय। मला असं वाटतं की अशा प्रकारचं छोट्या माणसाला मोठ्या माणसानं असे प्रकार करू नये असं आमचं मत आहे, परंतु ते प्रकार आता काँग्रेस नेत्याकडून होतात।